कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढत असताना नुकतेच वीर रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या अपघातामध्ये महाडचे 4 जण मृत पावले असताना महाड तालुक्यातील महाड ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर या रुग्णालयामध्ये जखमी रुग्णांवर उपचार करायला प्रशिक्षित डॉक्टर, कर्मचारी, औषध, ऑक्सिजन आणि इतर गोष्टी उपलब्ध नव्हत्या। यावेळी 2 रुग्णांना प्रथम उपचार न झाल्यामुळे 2 रुग्ण मृत झाले आहेत। प्रत्येक वेळी अपघातानंतर महाडमधील नागरिकांकडून या सुविधांबद्दल मागणी करून सुद्धा प्रशासनाला जाग आली नसल्याने शासकीय सेवेचा निषेध करत महाड शहरातून रॅली काढत मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। घटना अतिशय दुर्दैवी होती। महाडला हे ट्रॉमा केअर का ठेवलं? रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड पडतं। जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत, म्हणून हे महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे। पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभाराईतच नव्हे तर माझ्या कुटुंबातली 2 मुलं मी गमावलेली आहेत। आज माझा मुलगा त्याच्यामध्ये देव बलवत्तर म्हणून माझा मुलगा आज बसलेला आहे। रात्रभर माझा मुलगा झोपत नाही। डोळ्यासमोर फक्त त्याला ती सगळी घटना जी त्याने एकट्याने पाहिलेली आहे, त्या मुलांना गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे, हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय। आम्ही आज शांततेने निवेदन केलेलं आहे, पण 8 दिवसात जर तुम्ही आम्हाला या निवेदनाचं उत्तर दिलं नाहीत तर आम्ही तालुका बंद करू, महाड तालुका बंद करू आणि इतका जनआक्रोश मोर्चा काढू की हे महाडचं पब्लिक, तालुक्याचं पब्लिक आज कोणालाही सावध राहणार नाही, इतका आम्ही मोठा मोर्चा करू। आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे। आज आमच्यावरती ही घटना आली, उद्या ती कुठल्याही महाडकरांवरती किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती यायला नको, याचीच खात्री आज घेतली पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही आज मूक मोर्चा काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचा मोर्चा हा जनआक्रोश मोर्चा असेल। इक्विपमेंट पाहिजे होते, त्यांच्याकडे ग्लोव्ज नव्हते, कॉटन पॅड नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर 5 होते, त्यातलं 1 चालत नव्हते आणि 4 पेशंटला 1 डॉक्टर बघत होते। तर पेशंट त्याला बिना भूल देता त्याला इंजेक्शन दिलं, टाकले जात होते, पेशंट तडफडत होता। जर ते पेशंट डॉक्टर तिथे उपस्थित असते, जे तज्ञ डॉक्टर त्या हॉस्पिटलसाठी निवडले गेलेले आहेत, ते डोळ्यांचे डॉक्टर तिथे बराच उशिरा आले, जोपर्यंत तिथे जे शिकाऊ डॉक्टर होते तेच होते। त्या नर्स काय करणार होते त्यांच्यासाठी? एका पेशंटला आमच्या मुलांनी स्ट्रेचर नव्हता, स्ट्रेचर तुटलेले आमची मुलं जे होती ना ती लोक स्ट्रेचरला खालून हात लावून पेशंट उचलत होते, त्यांच्याकडे वॉर्ड बॉय सुद्धा नव्हतं। पाणी नाही हॉस्पिटलमध्ये, 2 मजल्याचं इमारतीच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही एक स्टाफ कशाच्या हिशोबाने निवडता? प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम, त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरी आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ, जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे। ह्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त 1-2 नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी, जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून